नमस्कार. चला तर मग बनवूया अगदी सोप्या पद्धतीने अंडा बिर्याणी. मी ते अंड्याला छोटे छोटे कट करून घेते. सुरीने आपण या अंड्याला असे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची. हे सर्व हाताने अंड्याला लावून घ्यायचं. अंडे अगदी हळद आणि मिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायची. त्यानंतर फ्राय पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि या तेलामध्ये तेल गरम झालं की अंडी घालून घ्यायची आणि फास्ट गॅसवरती 2 मिनटं अंडी आपल्यालाही परतून घ्यायची आहेत. मध्ये मध्ये आपल्याला अशा पद्धतीने अंडी हलवून घ्यायची आहेत. ही अंडी मस्त फ्राय झालेली आहेत. मी आता ताटामध्ये काढून घेतले आणि त्याच फ्राय पॅनमध्ये मी तेल घालून घेते. हा तेल मी बिर्याणीसाठी कांदा फ्राय केलेला होता, तोच तेल परत वापरलेला आहे. त्यानंतर 4 ते 5 बारीक मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या घालून घेतल्या आणि इथे 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते सुद्धा तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो. दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि अख्खे खडे गरम मसाले, लवंग, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, मोठी वेलची, हिरवी वेलची आणि हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, हे सर्व घालून पाणी उकळून घ्यायचं. कांद्यामध्ये मी 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट घालून घेतले. ती कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. त्यानंतर मी ते दही घेतले, 150 ग्राम दही घेतले. त्याच्यामध्ये 3 चमचे मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेतले. तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मी ही 1 किलोची बिर्याणी बनवते, तर मी इथे 3 चमचे मालवणी मसाला वापरलेला आहे आणि हा घरगुती मालवणी मसाला आहे आणि खूपच तिखट आहे, त्याच्यामुळे मी 3 चमचे वापरले आहे. तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे वापरू शकता. याची चांगली पेस्ट करून घ्यायची. तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊ शकता. ही तयार केलेली पेस्ट फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. आपला कांदासुद्धा छान लालसर भाजलेला आहे. तर आता ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची. मी इथे 4 मोठे टोमॅटो घेतलेत, त्याची प्युरी करून घेतली, ती घालून घ्यायची. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची.
पाणीसुद्धा उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक लिंबू पिळून घेते. पाण्याचा जो तांबूस कलर आलेला आहे तो लिंबू पिळण्यामुळे अगदी स्वच्छ होतो आणि तांदळांचा कलरसुद्धा बदलत नाही. तुम्ही बघू शकता पाणी अगदी क्लीन झालेलं आहे. मी ते 1 किलो बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातलेले होते. हे आता उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे. मी गरम मसाले काढलेले नाहीत. तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही पाण्यामधून गरम मसाले काढू शकता. फक्त मी लिंबाची साल काढून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला सुद्धा छान कलर आलेला आहे, तेल सुटलेलं आहे. स्लो गॅसवरती ग्रेव्ही चांगली 5 ते 7 मिनटं शिजू द्यायची. ग्रेव्ही आपली चांगली शिजलेली आहे, तिला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता फ्राय केलेली अंडी घालून घ्यायची. मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, कारण ही आपली ग्रेव्ही खूपच घट्ट झालेली आहे, तर थोडीशी सैलसर पाहिजे. त्याच्यामुळे मी अगदी थोडं अर्धा वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि परत एकदा ही ग्रेव्ही छान उकळून घ्यायची आहे. इथे भातसुद्धा शिजलेला आहे. 80% हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात एका चाळणीमध्ये मी काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निघून जाईल आणि आपला भात अगदी मोकळा सुटसुटीत होईल. आपली मस्त अंड्याची ग्रेव्हीसुद्धा बनून तयार आहे. मी गॅस बंद करून घेते. आता आपण बिर्याणीला लेयर्स देणार आहोत. मी तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यावरती जे पातेलं होतं भात शिजवलेलं तेच मी परत वापरते, तर ते ठेवून घेतलं आहे. त्यानंतर आधी जो शिजलेला भात आहे तो घालून घ्यायचा, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा. पहिला लेयर आपण भाताचा देणार आहोत. त्यानंतर अंड्याची ग्रेव्ही घालून घ्यायची. फ्राय केलेला कांदा घालून घ्यायचा. थोडं तूप घालून घ्यायचं. आणि केसर घातलेलं दूध आहे ते मी थोडं याच्यामध्ये घालून घेते. त्यानंतर परत एकदा भाताचा लेयर द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी ही 3 लेयर्सची बिर्याणी बनवणार आहे. ही अंडा बिर्याणी 5 ते 6 जणांसाठी पुरे आहे. परत एकदा भात घालून घेतले, त्यानंतर त्याच्यावरती अंडं घालून घ्यायचं. आता मी ही पूर्ण जी अंड्याची ग्रेव्ही आहे ती घालून घेणार आहे.
अंड्याची ग्रेव्ही मी पूर्ण घालून घेतलेली आहे. आता जो भात शिल्लक आहे तो सुद्धा वरून घालून घेते. त्यानंतर तळलेला कांदा घालून घ्यायचा. तुमच्याकडे कोथिंबीर पुदिना असेल तर तोही बारीक चिरून घालू शकता. माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी घातलेला नाही आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याने सुद्धा अजून भारी टेस्ट येते. माझ्याकडे संपलं होतं त्यामुळे मी घातलेलं नाही. हे केसरचे जे दूध आहे ते सुद्धा मी घालून घेते. त्यानंतर वरून तूप घालून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं आणि ह्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं आणि स्लो गॅसवरती 15 मिनटं बिर्याणीला दम द्यायचा आहे. ही आपली मस्त मोकळी सुटसुटीत अंडा बिर्याणी बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी भात किती मोकळा मोकळा झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी मस्त मोकळी सुटसुटीत आणि अगदी चविष्ट अशी अंडा बिर्याणी घरच्या घरी बनवू शकतो. तुम्ही सुद्धा ही अंडा बिर्याणी घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.